बालुशाही असं म्हणजे स्वीट होममध्ये सर्व पदार्थ मांडवगणला पुरवण्याचा आणि स्वच्छ क्वालिटीचा आणि त्यांची इतकी प्रसिद्धी झाली की इथल्या मुली बाहेरगाव गेल्या तरी ह्यांचा मटेरियल घेतल्याशिवाय राहत नव्हते. म्हणजे रात अजून बी नाही आणि चांगले सुशी चांगले चाललेलं आहे, त्यांचं चांगलं चाललं. सुरुवातीला 82-83ला गावात हायस्कूलला शाळेत आल्यानंतर जे रमेश शेट होते तेच आज आहे. त्यांना देवानंद सारखं चिर तारुण्य लाभलेलं आहे. त्यावेळची जी रमेश शेटची तब्येत होती तीच आज आहे. आणि त्यांच्या हॉटेल व्यवसायाबद्दल बोलायचं झालं तर क्वालिटी आणि स्वच्छता याचा उत्तम मेळ त्यांनी घातलेला आहे. त्यामुळं आनंद भुवन रमेश शेट सुराणा हॉटेल पुणे जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात प्रसिद्ध आहे. येथील भेळ मिसळ आणि प्रसिद्ध कांद्याचे व्यापारी कोल्हापूर असो किंवा सोलापूर ते व्यापारी आम्हाला आवर्जून सांगतात की तुमच्या येथील रमेश शेटची भेळ घेऊन येत जा. आम्ही इथून त्यांना भेट. RJ न्यूज 24 मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण शिरूर तालुक्यामधील मांडवगण फराटा या ठिकाणी आहोत. आनंद भुवन हॉटेल ह्या हॉटेलमध्ये उपस्थित आहोत. या हॉटेलची आख्यायिका किंवा हॉटेलचा इतिहास हा इतिहास फार जुना आहे आणि ह्या हॉटेलबद्दल अनेक गोष्टी अशा फराटे मांडवगण फराटातील एक गावातला मी एक उद्योजक आहे. मी लहानपणापासून बघतोय. माझ्या शाळेच्या 4वी-5वीपासून हे रमेश गुलाबराव सुराणा आज वय त्यांचं जवळजवळ 72 वर्षाचं आहे. आनंद भवन म्हणून त्यांचं हॉटेल आहे. सुरुवातीला त्यांचं हॉटेल आणि सकाळी 6 ते 10 वाजेपर्यंत अतिशय इतर गावांची सुद्धा या ठिकाणी नाश्ता करण्यासाठी फुल मोठी गर्दी असते. चहा घेण्यासाठी सुद्धा परिसरातील लोक मांडवगण फराटा या ठिकाणी. मी उत्तम वसन उदमले, ग्रामस्थ मांडवगण फराटा. आमचे दाजी मुंबईवरून मुंबईचे महापौरमध्ये पक्षाचं एक चांगलं काम करतात. पण ते मांडवगणला आले तर रमेश शेटचे मिसळ खाल्ल्याशिवाय जात नाही, रमेश शेटचा चहा घेतल्याशिवाय जात नाही. अगदी वयाच्या 20व्या वर्षापासून प्रसिद्ध असे हॉटेल रमेश शेट सुराणा आनंद भवन या ठिकाणी मांडवगण फराटामध्ये सुरू करत असताना त्या काळी हॉटेलची संख्या खूप कमी होती आणि आसपासच्या गावातील जे दुग्ध व्यवसायासाठी येणारे जे दुग्ध व्यावसायिक जे शेतकरी होते त्या शेतकऱ्यांना हॉटेलच्या नाश्त्याची सोय करण्याची, हॉटेलचा नाश्ता करण्यासाठी सोय कुठे नसायची. त्यावेळी अगदी प्रसिद्ध असे आनंद भवन हे हॉटेल या मांडवगण फराटामध्ये सुरू झाले आणि शून्यातून विश्व निर्माण करून आज रमेश शेट सुराणा हे आपला एक. पण दररोज मी मिसळ खायला येते. मिसळची क्वालिटी एक नंबर आहे, चव एक नंबर आहे. सगळ्यात भारी मिसळ आपल्याला इथंच भेटते मांडवगण फराटामध्ये. किती वर्षापासून का किती महिन्यापासून? मी जवळपास 6 महिन्यापासून इथं जॉब करतो आहे. 6 महिन्यापासून मी जेव्हा जेव्हा मिसळची आठवण येते किंवा खावं वाटते तर मी पहिले इथंच येतो आणि मिसळ खातो. एकदम छान आहे. मी सरांचा ज्युनियर आहे. मी सरांना भेटण्यासाठी आलो होतो. सरांनी पहिल्यांदा मला नाश्ता करू म्हणून पहिल्यांदा सरांनी इथं घेऊन आले. खूपच छान मिसळ आहे, व्यवस्थित क्वालिटी वगैरे क्वांटिटी सगळी छान आहे. तुम्ही आला कुठून? मी पुण्यावरून आलो. पुण्यावर